जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्री सार्थ दासबोध. दशक पहिला, समास दुसरा. गणेशस्तवन. सर्व सिद्धींची फळे देणारा, अज्ञानाचे आवरण दूर सारून भ्रम नाहीसे करणारा आणि मूर्तिमंत ज्ञान असणारा ओंकार रूप जो गणपती, त्याला मी नमस्कार करतो. गणपतीने माझे अंतःकरण आत बाहेर व्यापून टाकावे, तेथे त्याने कायमचे घर करून राहावे आणि आपल्या कृपादृष्टीने पाहून मला मुक्याला ग्रंथ सांगण्याचे सामर्थ्य द्यावे. त्याच्या कृपेच्या सामर्थ्याने भ्रम व अज्ञान यांचे आवरण विरून जाते आणि सारे विश्व गिळून टाकणारा काळ आपला गुलाम म्हणतो. अचानक त्याची कृपा झाली की बिचारी संकटे भयाने थरथर कापू लागतात. इतकेच नव्हे तर केवळ त्याच्या नामस्मरणाने ती कोठल्या कोठे नाहीशी होऊन जातात. यासाठी गजाननाला विघ्नहर म्हणतात. जगात ज्याला कोणी नाही त्याला तो आश्रयस्थान आहे. विष्णू, शंकर वगैरे देव त्याला नमस्कार करतात. जगात जे उत्तम आहे त्याचा तो साठा आहे. त्याला नमन करून कोणतेही काम सुरू केल्यास ते सर्व बाजूंनी यशस्वी होते. त्या कामात संकटे, अडथळे व कटकटी निर्माण होत नाहीत. त्याच्या रूपाचे चिंतन केले तर मनाला मोठे समाधान वाटते. मग ते रूप प्रत्यक्ष पाहण्यासाठी मन डोळ्यामध्ये एकवटते. त्याच्या बाकीच्या सर्व क्रिया बंद पडतात. गणेशाच्या सगुण रूपाची शोभा विलक्षण आहे. त्यामध्ये कौशल्याने मोठे सौंदर्य रचलेले दिसते. तो नाचू लागला की सगळे देव स्वतःला विसरून नुसते पाहतच राहतात. त्याच्या गंडस्थळातून सारखा मध गळत असतो. म्हणून जेव्हा पाहावे तेव्हा तो मस्त दिसतो. परमानंदाने सदा डोलत असतो. आतून उसळणाऱ्या आनंदामुळे त्यांचे वदन प्रसन्न असते. त्यांचे रूप भव्य आणि धिप्पाड आहे. त्याचा देह जबर, शक्तिमान व प्रचंड आहे. त्याच्या विशाल कपाळाला दाट शेंदूर लावलेला आहे. त्याच्या गंडस्थळातून गळणाऱ्या मधाला अनेक प्रकारचे सुगंध येतात. ते आजूबाजूस दळवळतात. त्या कारणाने भुंग्याचे थवे घू घू आवाज करीत त्याच्या डोक्याभोवती गर्दी करतात. एखाद्या सोटासारखी त्याची सोंड कधी सरळ तर कधी मुरडलेली, गुंडाळलेली असते. कपाळाला 2 आवळे छान दिसतात. खालचा ओठ लवंगलेला असतो आणि उग्र ग्रंथ असलेला मध क्षणाक्षणाला थोडा थोडा गळतो. 14 विद्यांचा हा स्वामी. त्याचे डोळे अतिशय लहान असून तो त्यांची सारखी उघडझाक करतो. चांगले लांब, रुंद पण लवचिक असलेले आपले कान तो पंख्यासारखे हलवतो व त्यांचा फडफड असा आवाज करतो. त्याच्या मुकुटात सुंदर रंगाची रत्ने आहेत. ती तेजाने झळकतात. त्यांचे सुंदर रंग आजूबाजूला प्रकाशतात. गणपतीच्या कानातील कुंडले चमकतातच, पण त्यात बसविलेले नीलमणी विशेष प्रकाश टाकतात. त्याचे दात घट्ट व पांढरे शुभ्र आहेत. त्याला रत्नखचित सोन्याचे कडे आहे. कड्याच्या खाली लहान लहान सोन्याची पाने चमकताना दिसतात. त्याचे विशाल पोट थलथलते. जिवंत नाक कमरेला पट्ट्यासारखा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीची लहान लहान घुंगरे अगदी मंद आवाजाने झणत्कार करतात. त्याला 4 हात आहेत. त्यांचे पोट चांगले सुटलेले असून कमरेला पितांबर घट्ट बांधलेला आहे. पोटावरचा मोठा नागफणा उभारून फुतकार टाकतो. तो नागफणा काढून डोलतो व जिभल्या चाटतो. कमरेला वेढा घालून बसलेला तो नाग बेंबीपाशी फणा उभारून टकमका पाहतो. गणपतीच्या गळ्यात नाना तऱ्हेच्या फुलांच्या माळा आहेत. त्या कमरेच्या सापापर्यंत लोळत राहतात. हृदयावरील रत्नजडित पदक मोठं शोभून दिसते. 4 हातांपैकी एका हातात परशु, दुसऱ्या हातात कमळ, तिसऱ्या हातात टोकदार तेजस्वी अंकुश आणि चौथ्या हातात गोल मोदक घेतलेला आहे. मोदक त्याला अतिशय आवडतो. अनेक प्रकारचे हावभाव दाखवून कला व कौशल्य यांनी संपन्न असे अनेक तऱ्हेचे तो नृत्य करतो. साथीला टाळ व मृदुंग ही वाद्ये असतात. मधूनमधून त्यांचा हुंकार त्यामध्ये भर घालतो. हुंकार करणे नृत्याचे एक गौण अंग आहे. शरीराने स्थूल दिसणारा गणपती क्षणभरही स्वस्थ नसतो. चपळपणात तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. सौंदर्याची खाणच अशी त्याची मूर्ती मोठी सुलक्षणी व सुबक आहे. त्याच्या पायातील पैंजण झुणूझुणू असा गोड आवाज करतात. वाकींचा देखील मोठा धन्नी होतो. घुंगरू घातलेली त्याची दोन्ही पावले मन हरण करतात. ईश्वराच्या सभेला गणपतीमुळे मोठी शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांचे तेज सर्वत्र पसरते.
त्याचे सानिध्य लाभले की साहित्य निर्माण करण्यास अष्टनायिका सदैव सहाय्य करतात. असा हा गणपती सर्व अवयांनी सुंदर आहे. सर्व विद्यांचा तो स्वामी आहे, साठा आहे. त्याला मी अगदी मनापासून साष्टांग नमस्कार करतो. गणेशाचे रूपांचे चिंतन केले तर अज्ञानाने भ्रमलेल्या माणसाच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे वर्णन ऐकले तर सरस्वती प्रसन्न होते. त्याला ब्रह्मादिदेव नमस्कार करतात. त्याच्यापुढे माणसाला काहीच किंमत नाही. तरी पण ज्याची बुद्धी मंद असेल त्याने गणपतीची उपासना करावी, त्याचे चिंतन करावे. जी माणसे अवलक्षणी व मूर्ख असतात किंवा जी अतिहीन असतात ती माणसे गणपतीच्या चिंतनाने हुशार बनतात व सर्व विषयात पारंगत होतात. गणपती मोठा समर्थ आहे, सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. साधकाला स्वानुभवाचा स्वार्थ साधून देणारा आहे. या कलियुगात देवी आणि गणपती मुख्य देवता मानतात. मनात परमार्थाची इच्छा धरून मी माझ्या बुद्धीप्रमाणे त्या मंगलमूर्तीची स्तुती केली आहे. समास दुसरा समाप्त.